नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ मध्ये सर्वांचे स्वागत करतो। येणाऱ्या अपकमिंग टीटी साठी अतिशय इम्पॉर्टंट अशी ही मॅथमॅटिक्सची सीरीज सुरू करण्यात आलेली आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 प्रॉब्लेम्स मिळेल आणि हे तीनही प्रॉब्लेम्स ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्हाला सोडवून दिले जाईल। पहिला प्रॉब्लेम बघा, एका आयताकृती बागेला 3 वेढे असलेले तारेचे कुंपण करण्यास प्रति मीटर 15 रुपये याप्रमाणे 45,900 रुपये खर्च आला। जर बागेची रुंदी 150 मीटर असेल तर बागेच्या समोरासमोरील 2 टोकातील अंतर किती? ऑप्शन आहे 360 मीटर, 390 मीटर, 260 मीटर आणि 300 मीटर। आता बागेचा आकार कसा आहे तर आयताकृती आहे। आपण आयत काढून घेऊ। हा एक आयत काढला। या आयताकृती बागेला 3 वेढे असलेले तारेचे कुंपण करण्यास, आता 3 वेढे असलेले तारेचे कुंपण तुम्हाला माहित आहे की बागेचं संरक्षण करण्यासाठी तारेचं कुंपण लावलं जातं। त्याचे एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक असे वेढे असतात। कुठे 3 असतात तर कुठे 4 असतात तर कुठे 5 असतात। आता हा जणू काही खालचा एक वेढा झाला असं गृहीत पकडा की आयताकृती बाग आपण काढली आणि तिचा हा पहिला वेढा आहे। नंतर हा असा जाऊन असा हा दुसरा वेढा आहे आणि हा तिसरा वेढा आहे असं इमॅजिन करायचं आहे आणि ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवलं असं गृहीत पकडायचं आहे। हे जे आहे याला पूर्णतः खर्च किती आला? तीनही वेढांना तारेचं कुंपण करण्यासाठी 45,900 रुपये खर्च आला। किती? 45,900 रुपये। वेढे किती आहे तर 3 वेढे आहे, 3 वेढे। सो याला भाग द्यावा लागेल। खर्चाला वेढ्यानं जर भाग दिला तर एका वेढ्याचा खर्च निघून जातो। 3 एका 3, 3 एका 3, नंतर 3 5 15, 3 3 9 आणि हे 2 0 म्हणजे 15,300 रुपये हा एका वेढ्याचा खर्च झाला। किती? 15,300 रुपये। आता जे 15,300 रुपये आहे याला एका वेढ्याचा खर्च तर झाला म्हणून आपण या ठिकाणी रुपये लिहू। मग त्यांनी काय सांगितलं की प्रति मीटर 15 रुपये याप्रमाणे तो खर्च झालेला होता। प्रति मीटर 15 रुपये याप्रमाणे खर्च झालेला होता। मग जर याला 15 रुपीज प्रति मीटर जर आपण या ठिकाणी टाकलं तर याला आपल्याला भाग देता येते। 15 1 15, 15 1 15। त्याच्यानंतर डायरेक्टली 30 घ्यायचे नाही, हा 3 घ्यायचा, मग 0चा भाग जातो, नंतर मग 30 घ्यायचे, 15 2 30 आणि हा 0 इथं लावायचा। म्हणजे 1020 हे रुपये नाही झाले तर हे झालं त्या आयताकृती बागेची परिमिती। परिमितीमध्ये 2 लांबी असतात आणि 2 रुंदी असतात। म्हणजे ह्या 2 लांब्या याच्यामध्ये इन्क्लूड आहे, सोबतच 2 रुंद्या सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड आहे। कारण की आयताचा गुणधर्म काय असतो की समोरासमोरच्या बाजू सारख्या असतात। लांबी लांबीशी सारखी असते आणि रुंदी रुंदीशी सारखी असते। म्हणून या ठिकाणी 2 लांब्या आहेत आणि 2 रुंद्या आहेत। म्हणून हे 1020 हे काय झाली तर लांबी झाली मीटर मध्ये। आता याच्यामध्ये त्यांनी काय दिलं की बागेची रुंदी 150 मीटर आहे। म्हणजे हे जे आहे, हे जे रुंदी आहे 150 मीटर आहे तर हे सुद्धा 150च मीटर होणार। मग 150 अधिक 150 म्हणजे 300 झाले। म्हणून 1020 वजा 300 आपल्याला काढावं लागेल। म्हणजे 2 रुंदींची बेरीज करून त्याच्यातून जर काढली तर 2 लांब्यांची बेरीज उरणार आहे। सो या ठिकाणी 0, या ठिकाणी 2, या ठिकाणी 720। 720 काय आहे बरं तर 720 मध्ये ही लांबी आहे आणि ही लांबी आहे म्हणून 2 लांब्या आहे। म्हणून याचे 2 भाग करायचे। एक भाग येतो 360चा आणि दुसरा भाग येतो 360चा। म्हणजे या ठिकाणी आपण 360 टाकले आणि या ठिकाणी आपण 360 टाकले। आता त्यांनी विचारलं काय की बागेच्या समोरासमोरील 2 टोकांमधील अंतर किती? म्हणजे ही बाग आहे, हा एक टोक आणि हा एक टोक, याला जर आपण अटॅच केलं तर हा होतो त्या आयताकृती बागेचा कर्ण। म्हणजे आपल्याला कर्ण फाइंड आउट करायला सांगितलेला आहे। सो कर्ण इज इक्वल टू व्हॉट, म्हणजेच काय की बागेच्या समोरासमोरील 2 टोकांमधील अंतर किती? मित्रांनो तुम्हाला आता माहित झालं 150 आहे, हे 150 आहे, हे 360 आहे आणि हे 360 आहे। आता आयताकृती बागेचा आपण अर्धा भाग लक्षात घेऊ जो की हा त्रिकोणाकृती आहे। बघा मी इथे एवढं हे कॅन्सल केलं म्हणजे फक्त त्रिकोण राहिला आपल्याला। सो आपल्याला या त्रिकोणाची एक रुंदी दिलेली आहे 150 मीटर। नंतर आपण लांबी काढली याच्यावरून की बाबा 360 मीटर आहे। आता कर्ण म्हणजे काय हे फाइंड आउट करण्यासाठी आपण कशाचा आधार घेतो? एकतर पायथागोरसच्या प्रमेयाचा आधार घेतो, नाही तर पायथागोरसच्या त्रिकोणाचा आधार घेतो। आता खूप मोठी जर मेजरमेंट असेल म्हणजे 150, 200, 250 असं जर का मेजरमेंट दिलेलं असेल तर पायथागोरसचं त्रिकूट न वापरता पायथागोरसचं प्रमेय वापरायचं।
मित्रांनो आता बघा, आता या ठिकाणी मी हे मोडून देतो म्हणजे पुन्हा आपल्याला लिहिता येतं असं. अशी आयताकृती बाग होती. आता आपल्याला हा कर्ण काढायचा आहे. 150 मीटर हे आहे, 150 मीटर हे आहे, ही निघालेली आहे 360 आणि ही निघालेली लांबी 360. आपल्याला ह्या 150चा वर्ग करायचा आहे. मित्रांनो 150चा वर्ग म्हणजे 150 गुणिले 150 आपण करतो. मात्र या ठिकाणी तुम्हाला सांगतो कसं करायचं. 150चा वर्ग ह्या शून्यासाठी 2 झिरो लिहून ठेवायचे. आता 15चा वर्ग बऱ्याच जणांना पाठ आहे, कारण की जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा अभ्यास करतात त्यांना 50 पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजे. 15चा वर्ग किती होतो तर 225 होते. मग या 150चा वर्ग किती झाला तर 22,500 झाला. मी या ठिकाणी 22,500 लिहून घेतो. आता देन 360चा आपल्याला वर्ग काढावा लागेल. आता मला सांगा मित्रांनो की हे जे 360 आहे, 360 ह्या शून्यासाठी 2 शून्य लावणार. आता हे 36 गुणिले 36 करा, नाहीतर मी सांगतो तसा वर्ग करा. हा जो 36 आहे याला 2 अशा भागांमध्ये डिवाइड करायचं. 3चा वर्ग आपल्याला माहित आहे 0,9 येतं आणि 6चा वर्ग 36 येते हे आपल्याला माहित आहे. आता ह्या 6च्या दुप्पट घ्यायचा किती 12 आणि 12ने ह्या 3ला गुणाचं 12 होते 36. इथे क्रॉस द्यायचा आणि बरोबर या ठिकाणी 36 टाकायचा, बेरीज करायची. आता हा येतो 6 9 आणि 9 आणि 3 किती होते 12. 1296 म्हणजे 1296 येते 36चा वर्ग. म्हणून या ठिकाणी आपण 36चा वर्ग किती टाकला 1296 आणि शून्यासाठी 2 शून्य आपण लावून घेतले. आता 150चा वर्ग 22,500 आणि 360चा वर्ग 1,29,600. या दोघांची काय करायची तर बेरीज करायची. बेरीज करूया या ठिकाणी. काय होते बेरीज तर बघा 22,500 आणि त्याच्या डोक्यावर आपण 1,29,600 टाकून देऊ. आता याची जर आपण बेरीज केली या ठिकाणी 0 येते 0 येते 6 5 11 हाचवाला 1 इथं 2 येते इथं 5 येते इथं 1 येते. मित्रांनो 1,500 म्हणजे या ठिकाणी 1,521 आणि हे 2 झिरो. याचा मतलब असा की याच्याला काढायला लागते आपल्याला वर्गमूळ. पायथागोरसचं प्रमेय काय सांगतं की एका बाजूचा वर्ग करा दुसऱ्या बाजूचा वर्ग करा, मग त्याची बेरीज करून जे काही व्हॅल्यू येईल त्याचं वर्गमूळ काढा. म्हणजे ही व्हॅल्यू आली किती तर ही आली 1,52,100. याचं वर्गमूळ काढत असताना ह्या 2 शून्यासाठी 1 शून्य घ्यायचा. त्याच्यानंतर 1521चं वर्गमूळ येते 39. तुम्ही करून बघा, नाही तर 39 गुणिले 39 म्हणजेच 1521 येते. हे बघा 39 मी घेतले. आता या ठिकाणी 3 3 9 येतं 9 9 81 येते. 9ची दुप्पट घेतली 18 18 3 54 येते. मी या ठिकाणी 54 मांडली तर क्रॉस दिला 1 8 4 12 हातचवला 1 या ठिकाणी 15 आले. आलं की नाही. 39चा वर्ग येतो 1521. अर्थातच 1521चं वर्गमूळ येते 39. म्हणून याचं वर्गमूळ आलं 39. म्हणजेच काय मित्रा तर 390 आले. डायरेक्ट आन्सर निघाला आपलं कर्णाचं. आपण 150चा वर्ग 22,500 घेतला. 360चा वर्ग 1,29,600 घेतले. त्या दोनची बेरीज केली तर 1,52,100 आले. त्याच्यामध्ये आपल्याला 1521चं वर्गमूळ 39 दिसून आलं आणि 2 शून्यासाठी 1 शून्य घेत असते म्हणून 39ला शून्य अटॅच केला तर 390 आले. अर्थातच बागेच्या 2 टोकांमधील अंतर म्हणजेच त्या बागेचा कर्ण किती झाला तर 390 मीटर झाला. मित्रांनो किती 390 मीटर. म्हणजेच आन्सर आपल्याला आलं सेकंड 390 मीटर. ओके, ट्रिक्स कळली तुम्हाला. आता बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेशनवर डिपेंड करतात. आपलं कॅल्क्युलेशन जेवढं भन्नाट तेवढं स्पीडी आपल्याला आन्सर निघते. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू बेसिकचे कॅल्क्युलेशन तुम्ही करत चला. नेक्स्ट क्वेश्चन 2.8 किलोग्रॅम 0.88 किलोग्रॅम 0.8 डेकाग्रॅम 12.8 हेक्टोग्रॅम प्लस 0.002 किलोग्रॅम इज इक्वल टू व्हॉट. मित्रांनो हा जो प्रश्न आहे इंटेजर लाईनशी रिलेटेड आहे. कशाशी इंटेजर लाईनशी रिलेटेड. ओके, आता इंटेजर लाईन आपल्याला माहित पाहिजे. इंटेजर लाईनचे 3 स्ट्रोक पडतात. पहिला स्ट्रोक दुसरा स्ट्रोक तिसरा स्ट्रोक. आता फक्त पहिल्या स्ट्रोकाचं हे गणित आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला न्यूट्रल असते. म्हणजे या ठिकाणी एक तर ग्रॅम घेऊ शकतो आपण, नाहीतर लिटर घेऊ शकतो, नाहीतर मीटर घेऊ शकतो. असे 3 चालते आपल्या या ठिकाणी. ओके, आणि इकडे जर म्हटलं तर मोठी व्हॅल्यू असते. कोणती मोठी व्हॅल्यू असते. आणि इकडे जर म्हटलं इकडे जाताना तर लहान व्हॅल्यू असते. व्हॅल्यू आता तुम्हाला कळतं की मोठी व्हॅल्यू आणि लहान व्हॅल्यू कोणती. मोठ्या व्हॅल्यूमध्ये या ठिकाणी डेका असतो, नंतर इथं हेक्टो असतो आणि नंतर इथं किलो असतो. ओके, आपण जर बघितलं ना ह्या प्रॉब्लेमकडे तर डेका हेक्टो किलोच दिसून येते. बघा इथं किलो आहे, इथं किलो आहे, इथं डेका आहे, इथं हेक्टो आहे.
पुन्हा किलो आहे. म्हणजेच हे गणित मोठ्या परिमाणाचं आहे, मोठ्या व्हॅल्यूजचं आहे, लहान व्हॅल्यूचं नाही. तरी पण मी लहान व्हॅल्यू तुम्हाला सांगतो काय असते. इथं असतं डेसी, नंतर इथे असते सेंटी आणि इथे असते मिली. मित्रांनो तुम्हाला सांगतो की यामध्ये काय असते की या ठिकाणी गुणिले 10 असते, या ठिकाणी गुणिले 100 असते आणि या ठिकाणी गुणिले 1000 असते. आणि या ठिकाणी 1/10 असते, 1/100 असते आणि 1/1000 असते. आता हे झालं खऱ्या अर्थानं गणितीय स्वरूपात मांडणी. परंतु आपल्याला ट्रिक्सच्या माध्यमातून याला सॉल्व्ह करायचं आहे. मग एवढं सारं करत बसान का? नाही. तुम्हाला एकच सांगतो, डेकासाठी काय करायचं. डेकासाठी एक पॉइंट जो आहे ना आपल्याला, हा जो पॉइंट आहे इथं जो पॉइंट येणार आहे तो पॉइंट एका अंकाने पुढे नेणे. डेकासाठी पॉइंट एका अंकाने पुढे न्यायचा. हेक्टोसाठी हा जो पॉइंट आहे 2 अंकाने पुढे न्यायचा. आणि किलोसाठी हा जो पॉइंट आहे 3 अंकां पुढे न्यायचा. आता बघा एवढं जे मी सांगितलं एवढीच ट्रिक्स आहे याच्यामध्ये. डेका ज्या ठिकाणी दिसेल ना त्या ठिकाणी आपण जाऊ. बघा आपल्याला डेका या ठिकाणी दिसला. डेकासाठी पॉइंट एका अंकाने पुढे न्यायचा म्हणजे हा पॉइंट आपण इथं नेतो म्हणजे हे काय झाले फक्त 8 झाले आहे की नाही. 8 डेकाग्रॅम झाला तो. त्याच्यानंतर आता कुठे डेका आहे का? नाही. आता हेक्टो आहे. हेक्टोसाठी पॉइंट 2 अंकाने पुढे न्यायचा म्हणजे हेक्टो या ठिकाणी पॉइंट 2 अंकाने पुढे न्यायचा. तर मग तुम्ही म्हणाल की सर 2 अंक तर नाहीच आहे पॉइंटच्या पुढे. अरे मित्रा त्या ठिकाणी शून्याचा आधार घ्यायचा, शून्य द्यायचा आपण. आता समजून जायचं की 2 अंक आहे म्हणजे हा पॉइंट आपण इथे नेला म्हणजे आपल्याला किती दिसून येतात 1280 हेक्टोग्रॅम म्हणणार का त्याला? आता नाही ग्रॅम म्हणणार. याला 0.8 डेकाग्रॅम म्हणणार का? तर 8 त्याला ग्रॅम म्हणणार. आता जसं आपण हेक्टोग्रॅम घेतला, आता या ठिकाणी किलो आहे, या ठिकाणी किलो आहे, या ठिकाणी किलो आहे म्हणजे किलोसाठी हा जो पॉइंट आहे 3 अंकाने पुढे न्यायचा. हा किलोसाठी किलोचं ग्रॅम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा पॉइंट जो आहे हा 3 अंकाने पुढे न्यायचा. मग इथं तर एकच अंक आहे सर. 2 अंक करूया आपण, झाले 0 आणि 2 अंक. 3 अंक पण 0 ने करूया म्हणजे हा पॉइंट इथं न्यायचा. अर्थातच काय 2800 ग्रॅम झाले. 2.8 किलोग्रॅमला आपण 2800 ग्रॅम म्हणू शकतो. आणि हे तुम्हाला माहित पण आहे, तुम्ही जनरली करता पण. या ठिकाणी पुन्हा किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी इथं पॉइंट 3 अंकाने पुढे नेला म्हणजे 880 ग्रॅम झाले. त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी 0.002 किलोग्रॅमला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पॉइंट हा 3 अंकाने पुढे न्यायचा म्हणजे इथं गेला म्हणजे हा 2 ग्रॅम झाला. आता मित्रांनो तुम्हाला समजलं की 2.8 किलोग्रॅम म्हणजेच 2800 ग्रॅम मायनस मग या ठिकाणी आहे 0.88 ग्रॅम म्हणजेच 0.88 किलोग्रॅम म्हणजेच 880 ग्रॅम. त्याच्यानंतर 0.8 डेकाग्रॅम म्हणजेच 8 ग्रॅम. त्याच्यानंतर 12.8 हेक्टोग्रॅम म्हणजेच 1280 ग्रॅम आणि या ठिकाणी 0.002 किलोग्रॅम म्हणजेच 2 ग्रॅम. लक्षात आलं? म्हणजे आता आपण हे ज्या पद्धतीने त्याने मांडणी केली त्याच पद्धतीने आपण पण मांडणी करणार आहोत बॉडमासच्या नियमानुसार. कोणत्या? बॉडमासच्या नियमानुसार. बघा आता बॉडमास म्हणजेच काय? बी म्हणजे ब्रॅकेट, ओ म्हणजे ऑफ, ए म्हणजे ऍडिशन, डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ऍडिशन आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन. बी ओचा नंतर विचार करू, हा भागेला आहे, हा गुणिला आहे, हा बेरीज आहे आणि हा वजाबाकी आहे. या 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 रेंजनुसार आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आता या ठिकाणी बघा इथं काय आलेलं आहे 2800 ग्रॅमला आपण ग्रॅम काय लिहू नये आता. सगळे ग्रॅम मध्येच आहे आणि कारण ऑप्शन मध्ये पण ग्रॅम आहे. ग्रॅम मध्येच आपल्याला आन्सर आला पाहिजे. आता 2800 ग्रॅम झाले वजा. आता मोठा ब्रॅकेट आहे जैसे ते करायचं. इथं 880 ग्रॅम आहे, 880 लिहिलं वजा. या ठिकाणी 8 आलेला आहे, हा 8 झाला. नंतर अधिक इथं काय आहे तर 1280 आहे, हा ब्रॅकेट कंप्लीट झाला. प्लस आता या ठिकाणी 0.002 म्हणजे या ठिकाणी फक्त 2 ग्रॅम आहे. झालं. हेच आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे आणि आन्सर आणायचा आहे. या ठिकाणी बघा आता बॉडमासच्या नियमानुसार आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करावं लागते म्हणजे एवढा भाग आपल्याला आधी सॉल्व्ह करावा लागतो. आता हा भाग आपण सॉल्व्ह करून देऊ. 880 वजा 8, 880 मधून 8 गेले तर 872 उरतात. किती? 872 अधिक 1280. आता याची जर बेरीज आपण केली तर हे किती येतं? 0 2 आले 872. इथे 2 आले 8 आणि 7 15, हातचा आला 1 3 आणि 8 11, इथं 2 2152 झाले ते. बघा 2 8 7 15, हातचा आला 1 3 3 आणि 8 11 आणि 2152. आता 2800 वजा 2152 आणि अधिक 2
मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. आता या ठिकाणी काय करायचं, याची आधी वजाबाकी करून घ्यायची. 28 वजा 21 52, शून्यातून 2 गेले म्हणजे 10तून 2 गेले 8 राहिले, हातचा एक या ठिकाणी दिला. शून्यातून 6 जात नाही म्हणून 10तून 6 गेले 4 राहिले, हातचा एक या ठिकाणी दिला. 8तून 2 गेले 6 राहिले, झालं. 2तून 2 गेले 0 राहिला. म्हणजे या ठिकाणी आलेला आहे 648. 648 अधिक 2 म्हणजे 650 ग्रॅम होते मित्रा, 650 ग्रॅम. या ठिकाणी 650 ग्रॅम थर्ड ऑप्शन मध्ये आहे. सो थर्ड ऑप्शन हे राईट आन्सर आहे या क्वेश्चनचं. थर्ड ऑप्शन. खूप सिम्प्लिफाईड हा क्वेश्चन होता, काहीच नाही करायचं तुम्हाला. डेका दिसलं तर पॉईंट 1 अंकानंतर पुढे न्यायचा, हेक्टो दिसलं तर पॉईंट 2 अंकानंतर पुढे न्यायचा, किलो असलं तर पॉईंट 3 अंकानंतर पुढे न्यायचा. हे कन्व्हर्जन करायचं आणि जशी याची मांडणी आहे तशीच मांडणी आपण करायची. ब्रॅकेटमध्येच जे जे असेल ते चिन्ह जे जे असेल ते, आणि नंतर बॉडमार्कच्या नियमानुसार ते सॉल्व्ह करायचं. ओके, कळलं तुम्हाला. थर्ड नंबरचं ऑप्शन हे राईट आहे. नेक्स्ट, शेजारील समभुज चौकोनातील बाह्यकोन बी इक्वल टू किती. हा एक समभुज चौकोन आहे. समभुज चौकोन एक्झॅक्टली कसा असतो ते तुम्हाला सांगतो. 4 तुम्ही स्टिक घ्या म्हणजे काठ्या घ्या, त्या 4ही काठ्यांना एंडिंगला होल पाडा म्हणजे छिद्र पाडा, त्याच्यामध्ये नंतर त्या एकामेकात जोडा, एक चौरस तयार करा आणि त्याच्यामध्ये स्क्रू लावा. म्हणजे तो काय होईल, असा दबेल पण असा बाहेर पण निघेल, आहे की नाही. म्हणजे तो जर ज्या साईडकडून आपण दाबला तर तिथला जो कोन आहे तो मोठा होत जाईल आणि वरचा आणि खालचा जो काही कॉर्नर असेल त्याच्यातला कोन हा लहान होत जाईल. म्हणजे त्याला स्वरूप प्राप्त होईल समभुज चौकोनाचं. आधार म्हणून परीक्षा परिषद किंवा कुठली परीक्षा असेल तर एकसारखी डायग्राम घेत असते. आता या ठिकाणी 18 डिग्री. आता तुम्ही म्हणाल की सर मी जर हा मोजला तर मला तर 18 डिग्री नाही दिसून राहिला, हा तर मला 45 डिग्री दिसून राहिला. पण नाही तसं, हा असा एक्झॅक्टली दबलेला आहे. परंतु महाराष्ट्र शिक्षण परिषदेने अशीच डायग्राम दिलेली होती म्हणून आपण सुद्धा अशीच डायग्राम घेतो, कारण ते प्रमाण अशी डायग्राम घेत असते प्रत्येकच क्वेश्चनसाठी. एक्झॅक्टली घेत नसते, प्रमाण म्हणून घेत असते. ओके, आता याची ट्रिक्स एवढी भन्नाट आहे की तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. या ठिकाणी जर बरोबर 18 डिग्री जर दिसला तर हा जो बाह्य कोन आहे, बाह्य कोन आहे म्हणजे बाहेरचा कोन आहे ना, हा येतो याच्या दुप्पट. काय येतो, दुप्पट येतो. झाला आन्सर. म्हणजे 36 डिग्री, म्हणजे 36 डिग्री आन्सर आहे. पण महाराष्ट्र शिक्षण परिषद असे प्रश्न टाकत असताना अपकमिंग ज्या टीईटी असतात, नवीन नवीन जे टीईटी काढतात काही वर्षानंतर, तर त्याच्यामध्ये हे फिरवफारव करते. म्हणजे हा 18 असेल तर इकडे कुठेतरी इकडे टाकला जाईल, इकडे कुठला तरी बाह्य कोन विचारला जाईल. म्हणजे बाह्य कोन फक्त राईट हँड साईडलाच विचारला जाणार असं नाही, तो बाह्य कोन लेफ्ट हँड साईडला सुद्धा, इकडे सुद्धा ते देऊ शकतात असा या ठिकाणी. म्हणून बी केअरफुल राहायचं. आपण जे शिकत आहोत ते राईट हँड साईडला असणारा बाह्य कोन त्याच्याची संदर्भात ट्रिक्स घ्यायची. नाही तर तुम्ही म्हणाल की इथं 18 डिग्री आहे तर इकडे सुद्धा 18चा 36च होणार का, नाही. हे फक्त उजवीकडे जर बाह्य कोन विचारलेला असेल तरच 18ची दुप्पट करायची 36 डिग्री. मात्र आता आपण व्हेरीफाय करून बघू की बाबा 18ची दुप्पटच कशी काय येते. आता मित्रांनो सांगतो, हा 18 डिग्री असतो. आता याच्यामध्ये जर हा तुम्ही एक त्रिकोण लक्षात घेतला तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते तर 180 डिग्री असते. मग याच्यामध्ये हा जो आहे तो 90 डिग्रीचा फिक्स आहे. 90 डिग्री अधिक 18 डिग्री म्हणजे किती झाले हे 108 डिग्री. आता 108 डिग्री याच्यातून वजा केले तेव्हा कुठे हे इथला कोण निघेल ना. सो आपण काढू. इथे राहतो 2, हात चावला 1, इथे 7, इथे 0, म्हणजे हा आला 72. हा किती आला 72. बघा ना आता 90 डिग्री प्लस 18 डिग्री अधिक 72 म्हणजे हे झाले 180 डिग्री. 180 डिग्रीचा कोण झाला, कारण की बघा 72, 18 आणि हा 90. 8 आणि 2 10. येस, 8 आणि 2 किती 10. हात चावला 1, 9 1 10, 10 ने 11 आणि 7 18. आला की नाही 180 डिग्री. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. बरोबर डिस्ट्रीब्युशन झालं 18, 90 आणि 72. आता पुढे जाऊया. आता कसं असतं माहित आहे का, हा जो 72 आहे तर हा पण 72च येतो आणि त्याच्यानंतर सरळ हा सुद्धा 72 येतो आणि याच्या समोरचा हा सुद्धा 72 येतो. आता दुसरं परिमाण असं आहे की या ठिकाणी आपल्याला हा जो इथून एवढा जो दिसून येतो हा काय आहे तर याला म्हटल्या जाते सरळ कोन. काय म्हटल्या जाते, सरळ कोन. सरळ कोन सुद्धा 180 डिग्रीचा असतो. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 डिग्री असते हे तुम्हाला माहितच आहे. पण सरळ कोन हा 180 डिग्रीचा असतो.
मग ह्या सरळ कोनामध्ये हे दोन कोन ऑलरेडी दिलेले आहे की नाही, काळाचा आहे बी. हा, आपल्याला दिसायला तसं वाटतं की 90 डिग्रीचाच आहे की काय हा, परंतु तसं नाही, ही प्रमाण आकृती मानण्यात आलेली आहे. याच्यामध्ये हा 72 अधिक 72 म्हणजे या दोघांची बेरीज करावी लागेल, ते होते 144. हे 144 याच्यातून वजा करावं लागेल, तेव्हा बीचा एक्झॅक्ट कोण निघेल 144. या ठिकाणी शून्यातून 4 गेले, 6 राहिले, हातचा आला 1, 8तून 5 गेले, 3 राहिले, आणि इथं 0 राहिला, म्हणजे 36 आले. म्हणजे 18ची दुप्पट 36च आले की नाही. तुम्ही या प्रकारचे किती काही गणित करून बघा, तर त्या 18ची दुप्पट 36च येणार आहे. पण बी केअरफुल, जर बाह्य कोण हा उजव्या हाताला विचारलेला असेल तरच ही ट्रिक्स वापरायची, अदरवाईज नाही. ओके, इथं जर विचारलेला असेल तरच दुप्पट घ्यायची. क्षणभरामध्ये त्याचा आन्सर निघतं, विदिन सम सेकंड मध्ये त्याचा आन्सर निघते. म्हणून सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मित्रांनो, या पद्धतीने आपण 3-3 क्वेश्चन प्रत्येकच व्हिडिओमध्ये घेत आहोत. 3-3 क्वेश्चन करत मी 1650 क्वेश्चन तुम्हाला शिकवणार आहोत. किती? 1650 क्यूज तुम्हाला शिकवणार आहोत. मित्रांनो, जर का तुमच्याकडे 1650 हे क्वेश्चन्स पूर्ण झाले तर निश्चितच तुम्हाला 30 आउट ऑफ 30 मार्क्स मिळणार नाही का? 100% मिळणार आहे. पण त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला माझ्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्सला जॉईन व्हावे लागेल. मी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्समध्ये काय शिकवतो, तर डेली माझा क्लास असतो 9 वाजतापासून तर 11 वाजेपर्यंत. त्या ठिकाणी तुम्हाला 5 टाईप्स शिकवलेले असतात डेली, आणि 5 टाईप्सचं एका साईडचे 6-6 क्वेश्चन मी समजून सांगतो. देन मग तुम्हाला लाईव्हच्या टेस्टमध्ये म्हणजे ऑनलाईनच्या टेस्टमध्ये तुम्हाला होमवर्क सेंड केल्या जाते. विद्यार्थ्यांचा उत्तम असा प्रतिसाद आहे. तुम्ही सुद्धा पार्टिसिपेट करा. 1000 रुपीजचा कोर्स आहे. जर का तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर माझ्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागेल. नंबर हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.